नमस्कार. आपण ऐकत आहात शब्दसंवाद, कथा, आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास. ऐकूया सौ श्रद्धा राणे पवार यांची कथा जीवनाचा गोडवा. वाचन सौ श्रद्धा राणे पवार. केक बनवणे ही एक कला आहे. एक अशी कला जी खूप कमी लोक आत्मसात करू शकतात. केक बेक करणं ही फक्त पाककलेची गोष्ट नाही, ही एक प्रक्रिया आहे. संयम, प्रेम आणि काळजीची. मैदा, साखर, लोणी हे घटक वेगवेगळे साधे असतात, पण योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य तापमानात एकत्र आले की त्यातून काहीतरी जादुई घडतं. घरभर पसरलेला केकचा सुवास हा फक्त अन्नाचा सुगंध नसतो, तो आपुलकीचा वास असतो. मला वाटतं केक बनवण्याच्या प्रक्रियेत एक वेगळाच रोमांच असतो. तुम्ही बेकरीमध्ये कधी गेलात तर तिथला जो एक विशिष्ट सुगंध असतो तो तुमचा मूड बदलून टाकणारा असतो. ज्यांनी हे अनुभवलं असेल त्याला आता तो सुवास हे ऐकतानाही जाणवत असेल, हो की नाही? आता विचार करा, जर तोच बेकरीचा सुगंध घरात दरवळत असेल तर मूड कसा असेल तुमचा? मी तो अनुभवलाय. किचन मधून येणारा तो गोड वास. नाही, मी केक कधीच नाही बनवला. ते डिपार्टमेंट माझ्या सासूचं. त्या एक उत्तम होम बेकर आहेत. लॉकडाऊन मध्ये त्या युट्यूबवर बघून बघून केक बनवायला शिकल्या. सुरुवातीला त्यांच्या मुलावर एक्सपेरिमेंट करून पाहिली आणि त्यांच्या प्रतिक्रिया पाहून मग त्यांनी त्यांचा छोटासा होम बेकिंगचा बिझनेस सुरू केला. माझी एंट्री फार नंतर झाली. मग मी एकदा माझ्या वाढदिवसाला त्यांनी बनवलेला केक खाल्ला आणि शपथ सांगते, तसा केक मी कधीच खाल्ला नव्हता. खूपच टेस्टी. म्हणजे ना, कळून येत होतं की बेकरनी खूप प्रेमाने आणि आपला जीव ओतून तो केक बनवला होता. आणि त्यानंतर मी बाहेरचे केक खाणं बंदच केलं, कारण माझ्या सासूसारखा केक कुणीच बनवू शकत नाही, हे माझं ठाम मत आहे. मी ना त्यांना बघितलंय केक बनवताना. एक वेगळीच ऊर्जा दिसते त्यांच्या डोळ्यात. प्रत्येक ऑर्डरचा केक वेगळा असायचा. कधी बटरस्कॉच फ्लेवर, कधी पान फ्लेवर, तर कधी स्ट्रॉबेरी. आणि त्यांना नेहमी काही ना काही नवीन ट्राय करायला आवडतं. म्हणून सगळ्यात कठीण केक पण त्यांनी बनवलेले आहेत. गुलाबजाम केक, रसमलाई केक आणि सगळ्यात कठीण आणि जास्त मेहनत लागणारा मँगो केक. मी स्वतः एकदा त्यांना मदत करायला बसलेले. मँगो केक बनवून झाल्यावर त्यावर आंब्यांच्या पातळ कापलेल्या पाकळ्या करून केक सजवायचा असतो. त्याला बरोबर 2 तास लागले होते. मी त्यांच्या जागी असते तर 10व्या मिनिटाला उठून गेले असते. पण त्या दरवर्षी हा स्पेशल मँगो केक बनवतात आणि तेही आवडीने. किती जास्त संयम लागत असावा हे तुमच्या लक्षात येत असेलच. बेकरीमध्ये केक बनवणं खूप वेगळी गोष्ट आहे आणि घरी केक बेक करणं वेगळी. कारण बेकरीमध्ये सगळं सेटअप रेडी असतो, पण घरी तसं नसतं. रोजच्या किचनमध्येच एक वेगळा सेटअप उभारायला लागतो, तेही प्रत्येक ऑर्डरच्या वेळेस. एकदा असंच 2 केक्सची ऑर्डर होती आणि खूप घाई झाली होती माझ्या सासूची, म्हणून त्या ऑर्डर द्यायला गेल्या आणि मी किचन आवरायला गेले. तो किचनचा पसारा बघून मला प्रश्न पडला की या दरवेळी हा पसारा कसा साफ करत असतील. न राहून मी त्यांना एकदा विचारलंच, कसं काय करता तुम्ही हे सगळं? त्यावर त्या हसल्या आणि प्रामाणिकपणे बोलल्या, मलाच माहित नाही ग, पण मला कळलं होतं. त्यांना केक बनवताना जो आनंद मिळतो ना, तो त्यांच्या श्रमापेक्षा फार फार मोठा असतो. म्हणजे जी गोष्ट त्यांना करायला आवडते त्याने त्या थकत नाहीत. केक बनवणं ही त्यांची आवड आहे, त्यांचं पॅशन देखील आहे. पॅशन म्हणजे एखाद्या गोष्टीत प्रचंड रस असणे. आपल्या आजूबाजूला बरीच लोक असतात जी आपलं पॅशन फॉलो करत असतात, मग वय कितीही असो. जशी माझ्या सासूबाई वयाच्या 50व्या वर्षी केक बनवायला शिकल्या.
त्यांची बहीण आज वयाच्या त्यांच्या 57व्या वर्षी कुकिंग क्लासेस चालवतात आणि 50 ते 100 स्टुडंट्सना शिकवतात, त्यांची सगळी दुखणी बाजूला ठेवून. आमच्या वरती राहणाऱ्या एक काकी वयाच्या 63व्या वर्षी युट्यूबवर बघून खूप सुंदर बॅग्स बनवतात आणि हे सगळं ही मंडळी अगदी सातत्याने आणि जिद्दीने करतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते लोक काम म्हणून करत नाहीत, तर आवड म्हणून करतात आणि म्हणूनच वय कधीच त्यांच्या पॅशनच्या मध्ये येत नाही. आपल्याला जे काम आवडतं ना, ते करतानाच आपण सगळ्यात जास्त आनंदी असतो. जशी मी असते या गोष्टी लिहिताना. गेले 15 वर्ष मी लिहित आहे. जेव्हा मला कोणी वाचत नव्हतं तेव्हाही मी लिहित होते आणि कायम लिहित राहीन, कारण ते माझं पॅशन आहे. आणि म्हणूनच पॅशन म्हणजे फक्त छंद नाही, तो आपल्या आयुष्याला दिशा देतो. रोजच्या कामकाजातले कंटाळवाणे क्षण, ताणतणाव, जबाबदाऱ्या या सगळ्यांवर मात करायला जी गोष्ट मदत करते ती म्हणजे आपलं पॅशन. कुणाला बागकाम करायला आवडतं, कुणाला चित्र काढायला आवडतं, कुणाला गाणी म्हणायला, तर कुणाला फोटोग्राफी करायला. या गोष्टी ऐकायला साध्या वाटतात, पण जेव्हा आपण त्यात जीव ओततो तेव्हा त्या आपल्याला जिवंत ठेवतात. पॅशन म्हणजे अगदी जणू दिव्याची वात. रोज कितीही वारा सुटला तरी जर ती वात सुरक्षित असेल तर दिवा विझत नाही, उलट अंधाराला दूर सारत प्रकाश पसरवत राहतो. माझ्या सासूबाईंच्या केकच्या सुगंधात मला हेच जाणवतं. त्यांचं पॅशन त्यांना थकू देत नाही, उलट रोज नवा उत्साह देतो. आणि माझ्या लेखनात मला हेच जाणवतं. कितीही कमी माणसं वाचत असो, कितीही वेळ लागो, पण मी लिहिणं थांबवणार नाही, कारण हे मला आनंद देतं. आणि मी उदाहरणं स्त्रियांची दिली आहेत म्हणजे पुरुषांची काहीच पॅशन नसतात असं अजिबात नाही. पॅशन ही गोष्ट स्त्री पुरुष वय वर्ग कुणाशीही जोडलेले नाही. माझ्या नवऱ्याला घ्या, त्याला टेबल टेनिस खेळायला आवडतं आणि नुसतं आवडून काही उपयोग नसतो. तो नियमितपणे प्रॅक्टिस करतो आणि आपला गेम सुधरवायला कष्टही घेतो. किंवा माझा एक मित्र बघा, दिवसभर IT कंपनीत काम करतो, पण त्याला अँकरिंग करायला खूप आवडतं, म्हणून तो शनिवार रविवार वेगवेगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करतो. त्याच्या डोळ्यातील चमक बघून मला अगदी सासूबाईंच्या डोळ्यात दिसणारी ऊर्जा आठवते. एक काका जे कंडक्टर आहेत ते प्रवासात छान छान लेख लिहितात आणि दुसरे रिटायर्ड काका रोज संध्याकाळी कराओकेवर गाणी गाऊन आपला छंद जोपासतात. यातून एकच स्पष्ट होतं, पॅशनचं लिंग नसतं, वय नसतं, बंधन नसतं, ते फक्त मनातल्या जिद्दीवर असतं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात असा एक आनंदाचा स्रोत असलाच पाहिजे. पॅशन नसलेलं आयुष्य म्हणजे पाणी नसलेल्या झऱ्यासारखं. अस्तित्व असतं पण ताजेपणा नसतो. म्हणूनच जर अजूनपर्यंत तुम्हाला तुमचं पॅशन सापडलं नसेल तर शोधा, प्रयत्न करा, चुका करा, शिकत राहा. कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या पॅशनमध्ये रमायला लागाल त्या दिवशी तुमचं आयुष्य खरंच जगण्यालायक होईल आणि जीवनाचा गोडवा वाढेल. हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांना समर्पित आहे ज्यांनी त्यांच्या मनातल्या पॅशनसाठी स्वतःला वाहून घेतलंय. तुम्हाला आजचा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्द संवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची एखादी आवड असेल तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा. आणि हो, तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल ID वर लिहून पाठवा. आपल्या चॅनलला अनुसरून असतील तर मी त्या नक्की सादर करेन. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.